ഭാഗവതം ക്യാൻറ്റോ 3 ചാപ്റ്റർ 12. ഭാഗവതം സ്കന്ധം 3 അധ്യായം 12. മൈത്രേയ ഉവാച ഇതി ദേവർണിദക്ഷത്തകാലാഖ്യഃ പരമാത്മനഃ മഹിമാ വേദഗർഭോദയഥാസ്രാക്ഷീന്നിബോധ മേ സസർജാഗ്രന്ഥതാമിശ്രമദതാമിശ്രമാദികൃത് മഹാമോഹഞ്ച മോഹഞ്ച തമശ്ചാജ്ഞാനവൃത്തയഃ ദൃഷ്ട്വാ പാപീയസീം സൃഷ്ടിം നാത്മാനം ബഹ്വമന്യത ഭഗവദ്ധ്യാനഭൂതേന മനസാന്യാംസ്തദോസൃജത് സനകം ച സനന്ദം ച സനാതനമദാത്മഭൂഃ സനത്കുമാരം ച മുനിൻ നിഷ്ക്രിയാനൂർധ്വരേതസഃ താൻ ബഭാഷേത് സ്വഭൂപുത്രാൻ പ്രജാസൃജത പുത്രകാഃ തന്നൈച്ഛൻ മോക്ഷധർമാണോ വാസുദേവപരായണാഃ സോവധ്യാദസ്സുധൈരേവം പ്രത്യാഖ്യാതാനുശാസനൈഃ ക്രോധം ദുർവിഷഹം ജാതം നിയന്തുമുപചക്രമേ ധിയാ നിഗൃഹ്യമാണോ ബിഭ്രുവോർമധ്യാത് പ്രജാപതേഃ സദ്യോ ജായത തന്മന്യു കുമാരോ നീലലോഹിതഃ സ വൈരുരോധ ദേവാനാം പൂർവജോ ഭഗവാൻ ഭവഃ നാമാനി കുരു മേ ദാതസ്ഥാനാനി ജഗദ്ഗുരോ ഇതി തസ്യ വചഃപാത്മോ ഭഗവാൻ പരിപാലയൻ അഭ്യധാത് ഭദ്രയാ വാചാ മാരോദിസ്തത്കരോമി തേ യദരോധി സുരശ്രേഷ്ഠഃ സ്വയദ്വേഗ ഇവ ബാലകഃ തതസ്ത്വാമഭിധാസ്യന്തി നാംനാ രുദ്ര ഇതി പ്രചാഹ ഹൃദിന്ദ്രിയാണ്യസുർവ്യോമവായുരഗ്നിർജലം മഹീ സൂര്യശ്ചന്ദ്രസ്തപശ്ചൈവ സ്ഥാനാന്യഗ്രേ കൃതാനി മേ മന്യുർമനുർമഹിനസോ മഹാൻ ശിവഋതധ്വജഃ ഉഗ്രരേധാ ഭവകാലോ വാമദേവോ ധൃതവ്രതഃ ധീർവൃത്തിരുശനോ മാജ നിയുത്സർപ്പിരിളാംബിക ഇരാവതി സുധാ ദീക്ഷാ രുദ്രാണ്യോ രുദ്രത്തെ സ്ത്രിയഃ ഗൃഹാണൈതാനി നാമാനി സ്ഥാനാനി ച സയോഷണഃ യേഭിസ്രജ പ്രജാ ബഹ്വീ പ്രജാനാമസി യത്പതിഃ ഇത്യാദിഷ്ടഃ സ ഗുരുണാ ഭഗവാൻ നീലലോഹിതഃ സത്വാകൃതി സ്വഭാവേന സസർജാത്മസമാ പ്രജാഃ രുദ്രാണാം രുദ്രസൃഷ്ടാനാം സമന്താദ്ഗ്രസദാം ജഗത് നിശാമ്യാസംഖ്യശോ യൂതാൻ പ്രജാപതിരസംഗത അലം പ്രജാഭിः സൃഷ്ടാഭിരീദൃശീഭിः സുരോത്തമ മയാ സഹ ദഹന്തിഭിർദിശശ്ചക്ഷുർഭിരുൽബണൈഃ തപ ആദിഷ്ടഭദ്രന്ദേ സർവഭൂതസുഖാവഹം തപസൈവ യഥാ പൂർവം സൃഷ്ടാ വിശ്വമിദം ഭവാൻ തപസൈവ പരം ജ്യോതിർഭഗവന്തമധോക്ഷജം സർവഭൂതഗുഹാവാസമഞ്ജസാ വിന്ദതേ പുമാൻ മൈത്രേയ ഉവാച ഏവമാത്മഭുവാദിഷ്ഠഃ പരിക്രമ്യ ഗിരാംപതിം ബാഢമിത്യമുമാമന്ത്ര്യ വിവേശ തപസേവനം അദാഭിദ്യായതഃ സർഗം ദശപുത്രാഃ പ്രജജ്ഞിരേ ഭഗവച്ഛക്തിയുക്തസ്യ ലോകസന്താനഹേതവഃ മരീചിരത്ര്യംഗിരസൗ പുലസ്ത്യഃ പുലഹ ക്രതുഃ ഭൃഗുർവസിഷ്ഠോ ദക്ഷശ്ച ദശമസ്തത്ര നാരദഃ ഉത്സംഗാൻ നാരദോ ജജ്ഞേ ദക്ഷോऽങ്കുഷ്ടാत् സ്വയംഭുവഃ പ്രാണാദ്വസിഷ്ഠഃ സംജാതോ ഭൃഗസ്ത്വജികരാത് ക്രതുഃ
पुलहो नाभिदो जज्ञे पुलस्त्यकर्णयोर्ऋषिः अङ्गिरामुखदोष्णोत्रिर्मरीचिर्मनसोऽभवत् धर्मस्थनात् दक्षिणदो यत्र नारायणः स्वयम् अधर्मपृष्ठदो यस्मान्मृत्युर्लोकभयङ्करः हृदि कामो भ्रुवक्रोधो लोभश्चादरदच्छदात् आस्याद्वाक्सिन्धवो मेढ्रान्निर्हृदिपायोरखाश्रयः छायाया कर्दमो जज्ञे देवहूत्यात्पदि प्रभुः मनसो देहतश्चेदं जज्ञे विश्वकृतो जगत् वाजं दुहितरं तन्वीं स्वयंभूर्हरति मनः अकामां चकमेक्षतः सकाम इति न श्रुतम् तमधर्मे कृतमदिं विलोक्य पितरं सुताः मरीचिमुख्या मुनयो विश्रम्भात् प्रत्यबोधयन् नैदत्पूर्वै कृतं त्वद्येन करिष्यन्ति चापरे यत्त्वं दुःखितरं गच्छेरनिगृह्याङ्गजं प्रभुः तेजीयसामभिह्येदन्न सुश्लोक्यं जगद्गुरो यद्वृत्तमनुतिष्ठन् वै लोकक्षेमाय कल्पते तस्मै नमो भगवते य इदं स्वेन रोचिषा आत्मस्थं व्यञ्जयामास सधर्मं पातुमर्हति स इदं गृणदः पुत्रान् पुरो दृष्ट्वा प्रजापदीन् प्रजापतिपदिस्तन्वं तत्याजव्रीडितस्तदा तां दिशो जगृहुर्घोरां निहारं यद्विदुस्तमः कदाचिद्यायदस्रष्टुर्वेदा आसंश्च दुर्मुखात् कथं स्रक्ष्याम्यहं लोकान् समवेदान् यथा पुरा चादुर्होत्रं कर्मतन्त्रमुपवेदनयै सह धर्मस्य पादाश्चत्वारस्तथैवाश्रमवृत्तयः विदुर उवाच स वै विश्वसृजामीशो वेदादीन्मुखदो सृजत् यद्यद्येनासृजद्देवस्तन्मे ब्रूहि तपोधना मैत्रेय उवाच ऋग्यजुस्सामाधर्वाख्यान् वेदान् पूर्वादिभिर्मुखैः शास्त्रमिज्यां स्तुतिस्तोमं प्रायच्चित्तं व्यदात्क्रमात् आयुर्वेदं धनुर्वेदं गान्धर्वं वेदमात्मनः स्थापत्यं चासृजद्वेदं क्रमात् पूर्वादिभिर्मुखैः इतिहासपुराणानि पञ्चमं वेदमीश्वरः सर्वेभ्य एव वक्त्रेभ्यः ससृजे सर्वदर्शनः षोडशयुक्तौ पूर्ववक्त्रात् पुरीष्यग्निष्टु तावता आप्तोर्यामादिरात्रौ च वाजपेयं सगोत्सवम् विद्यादानं तपःसत्यं धर्मस्येधिपतानि च आश्रमांश्च यथा संख्यमसृजत् सहवृत्तिभिः सावित्रं प्राजापत्यं च ब्राह्मं चाधबृहत्तथा वार्ता सञ्चयशालीन शिलोञ्च इति वै गृहे वैखानसा बालकिल्यौ दुम्बराफेन पावने न्यासे कुडीचकः पूर्वं बह्वोदोकं सनिष्क्रियौ आन्वीक्षिकीत्रयी वार्ता दण्डनीतिस्तु
तथैव च एवं व्याहृदयश्चासन् प्रणवो ह्यस्य दह्रदः तस्योऽस्निगासील्लोमभ्यो गायत्री चत्वजो विभोः त्रिष्टुं मांसात् स्नुदोऽनुष्टुप् जगत्यस्नः प्रजापतेः मज्जाया पङ्क्तिरुत्पन्ना बृहदि प्राणदोऽभवत् स्पर्शस्तस्या भवज्जीवस्वरो देह उदाहृतः ऊष्माणमिन्द्रियाण्याहुरन्धस्ता बलमात्मनः स्वराः सप्तविहारेण भवन्ति स्म प्रजापतेः शब्दब्रह्मात्मनस्तस्य व्यक्तात्मनः परः ब्रह्मावभादिविदधो नानाशक्र्युपबृंहितः ततो परामुपादाय ससर्गाय मनो दधे ऋषीणां भूरिवीर्याणामभिसर्गमविस्तृतम् ज्ञात्वा तद्धृदये भूयश्चिन्तयामास कौरव अहो अद्भुतमेदन्मे व्यापृतस्याभिनित्यदा न ह्येदन्ते प्रजानूनं दैवमत्र विघातकम् एवं युक्तकृतस्तस्य दैवं चावेक्षतस्तदा कस्य रूपमभूद्वेदा यत्कायमभिचक्षते ताभ्यां रूपविभागाभ्यां मिथुनं समपद्यत यस्तु तत्र पुमांसो भून्मनुस्वायम्भुवस्वराट् स्त्रियासीच्छदरूपाख्या महिष्यस्य महात्मनः तदा मिथुनधर्मेण प्रजाह्येधां बभूविरे स चापि शतरूपायां पञ्चापत्यान्यजीजनत् प्रियव्रतोत्तानपादौ तिस्रः कन्याश्च भारत आकूतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति सत्तमा आकूतिं रुजये प्रादात् कर्दमायतु मध्यमां दक्षायादात् प्रसूतिं च यद आपूरितं जगत् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे 12ोऽध्यायः।